वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा फर्स्ट इयर सेमिस्टर 2चा जो सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग फॉर द मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप याचा सिलेबस समजून घेणार आहे. याची टीचिंग स्कीम समजून घेणार आहे आणि कुठल्या चॅप्टरला इथे किती वेटेज दिलेलं आहे हे डिटेलमध्ये आपण इथे समजून घेऊ. बघा, फॉर द ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंग या सगळ्या ब्रांचसाठी ते सिलेबस कॉमन आहे. इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे त्याचा कोड जो आहे म्हणजे सब्जेक्टचा कोड जो आहे 312 311. मग आता टीचिंग स्कीम समजून घेऊ. बघा, टीचिंग स्कीम कशी असणार आहे ती. बघा, इंजिनिअरिंग ड्रॉइंग सब्जेक्ट EDG शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. क्लासरूम लर्निंग म्हणजे एका वीकमध्ये तुमचे 2 तासाचे लेक्चर होतील, एक एक तासाचे 2 लेक्चर होतील. लॅबोरेटरी लर्निंग म्हणजे तुमच्या एका बॅचचे 4 तासाचं प्रॅक्टिकल असेल. त्यामुळे पेपर ड्युरेशन इथं तुम्ही 4 तासाचं आहे. 70 आणि 30 म्हणजे असा तुमचा पॅटर्न असेल. 30 मार्क्सची तुमची कॉलेज लेवलची एक्झाम असेल, 70 मार्क्सची तुमची बोर्डची एक्झाम असेल. असं टोटल भेटायचे 175 मार्क्सचं. मग इथे 25 प्रॅक्टिकलसाठी 25 ॲट द रेट दिलेलं आहे. याचा अर्थ काय होईल का ॲट द एंड ऑफ सेमिस्टर तुमची इथे प्रॅक्टिकल एक्झाम होईल पण इंटरनल असेल. ॲट द रेट म्हणजे काय असेल, एक्झाम इंटरनल असेल. आता सिलेबस समजून घेऊ. सिलेबसमध्ये काय काय स्टडी करायचं आहे ते. बघा, सिलेबस समजून घेऊ. तुमचा फर्स्ट जो युनिट आहे सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू. बघा, ऑलरेडी तुम्ही इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये ऑर्थोग्राफिक व्ह्यू स्टडी केलेला आहे. आता सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू म्हणजे काय, तर कट केला पार्ट तुम्हाला शो करायचा आहे बाय द हॅचिंग लाईन. मग हॅचिंग लाईनचा यूज करून तुम्हाला इथे कट केला पार्ट शो करायचा आहे. असे सेम तुमचे 2 न्यूमेरिकल तिथे एक्झाममध्ये विचारतील. त्यांचं बघा, प्रोजेक्शन ऑफ लाईन अँड प्लेन युनिट नंबर 2. एकदम सिंपल आहे. लाईन आणि प्लेन म्हणजे लाईनचे बेसिक न्यूमेरिकल जिथे विचारतील म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनवर लाईन कशी दिसते, व्हर्टिकल प्लेनवर लाईन कशी दिसते ते तुम्हाला इथे शो करायचं आहे. प्लेन म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट आहे त्याची जी थिकनेस एकदम निग्लिजिबल आहे. आता समजा एक्झाम्पल घ्या, हा रेक्टँग्युलर सरफेस आहे. समजा हा रेक्टँग्युलर सरफेस आहे. आता याची थिकनेस एकदम निग्लिजिबल आहे. हा रेक्टँग्युलर त्याची थिकनेस काय निग्लिजिबल आहे ते आपण प्लेन बोलतो. मग आता प्लेन हॉरिझॉन्टल प्लेनवर असेल तर कसा दिसेल, व्हर्टिकल प्लेनवर असेल तर कसा दिसेल, म्हणजे इथला हॉरिझॉन्टल ठेवला तर कसा दिसेल, व्हर्टिकल ठेवला तर कसा दिसेल हे तुम्हाला इथे शो करायचं आहे. बघा, त्यानंतर इथे कमीत कमी इथे 3 न्यूमेरिकल इथे एक्झाममध्ये विचारतील. आणि बघा, प्रोजेक्शन ऑफ सॉलिड. बघा, सेम प्रोजेक्शन ऑफ सॉलिड म्हणजे तुम्हाला इथे रेक्टँग्युलर, ट्रायंग्युलर, हेक्झागॉन, पेंटागॉन याचे तुम्हाला सॉलिड स्टडी करायचे आहेत. म्हणजे त्यात तुमचे पेंटागॉनल असेल, हेक्झागॉनल असेल किंवा पिरॅमिड सुद्धा असू शकतो. और की हे तुम्हाला इथे स्टडी करायचे आहे. आणि बघा, कमीत कमी याचे 3 ते 4 न्यूमेरिकल तिथे एक्झाममध्ये विचारतील. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. सिम्पली तुम्हाला सॉलिड म्हणजे काय, इथे तुम्हाला थिकनेस असेल. एक्झाम्पलसाठी तुम्हाला तो सिलेंडर आहे समजा आपल्या घरातला, तर सिलेंडरला काय असेल, वरून बघितलं तर काय दिसेल तुम्हाला, सर्क्युलर शेप दिसेल. पण त्याला काय बऱ्यापैकी आणि बॉटमला सुद्धा काय सर्क्युलर शेप आहे, म्हणजे ती काय बऱ्यापैकी थिकनेस आहे. आपण त्याला काय बोलतो, सॉलिड बोलतो. त्याला काय बोलतो आपण, सॉलिड बोलतो. याचे सॉलिडचे न्यूमेरिकल तुम्हाला स्टडी करायचे. बघा, इंटरसेक्शन ऑफ सॉलिड. आता नेक्स्ट नेक्स्ट तुमचं इंटरसेक्शन सॉलिड म्हणजे काय, एका सॉलिडमध्ये दुसरा सॉलिड इन्सर्ट केला असेल तो कसा दिसेल हे आपल्याला इथे शो करायचे. म्हणजे हॉरिझॉन्टल सिलेंडरमध्ये व्हर्टिकल सिलेंडर इन्सर्ट केला किंवा हॉरिझॉन्टल सिलेंडरमध्ये रेक्टँग्युलर प्रिझम जर इन्सर्ट केला तर कसा दिसेल. प्रिझम आणि सिलेंडर म्हणजे काय, बघा, प्रिझम म्हणजे काय, बॉटममध्ये सेम रेक्टँग्युलर सरफेस आहे आणि टॉपला सुद्धा सेम रेक्टँग्युलर सरफेस आहे. आणि पिरॅमिड म्हणजे काय, बॉटमला रेक्टँग्युलर सरफेस आहे आणि टॉपला ॲपेक्स आहे म्हणजे नॉच आहे, टोक आहे, तर त्याला आपण काय बोलतो, पिरॅमिड बोलतो. बघा, पिरॅमिड तुम्हाला माहिती आहे कसे असतात ते, म्हणजे वरती ॲपेक्स म्हणजे टोक असतं आणि बॉटमला जो कुठलाही सरफेस असतो, हेक्झागोनल असेल, पेंटागोनल असेल, तो सरफेस असेल किंवा ट्रायंग्युलर असेल. मग इथे काय करायचं, म्हणजे इंटरसेक्शन सॉलिडमध्ये एक सॉलिड दुसऱ्या सॉलिडमध्ये इन्सर्ट केलेला तर कसा दिसेल हे तुम्हाला इथे शो करायचं आहे. बघा, नेक्स्ट आहे तुमचा डेव्हलपमेंट ऑफ सरफेस. बघा, डेव्हलपमेंट ऑफ सरफेस एकदम इझी आहे. म्हणजे प्रोजेक्शन ऑफ सॉलिडचं नेक्स्ट व्हर्जन आपण याला बोलू शकतो. बघा, जसं प्रोजेक्शन ऑफ सॉलिडमध्ये आपण जे न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो ते सेम न्यूमेरिकल इथं सॉल्व्ह करायचे. फक्त इथं काय करतो आपण, त्या ऑब्जेक्टला कट करतो आणि कट केल्यानंतर तो कसा दिसेल फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईडमध्ये ते आपण इथे शो करतो. बरं, आता याचे मार्किंग स्कीम बघू. कुठल्या चॅप्टरला इथे किती वेटेज देण्यात आलेले आहे ते. वेटेज समजून घेऊ. बघा, आता इथे वेटेज बघून घेऊ कुठल्याला किती वेटेज देण्यात आलेलं आहे. बघा, सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू. मग याला वेटेज आहे तुमचं 14 मार्क्सचं. नंतर प्रोजेक्शन ऑफ लाईन अँड प्लेन. बघा, इथे प्रोजेक्शन ऑफ लाईन अँड प्लेन वेटेज आहे 12 मार्क्सचं. प्रोजेक्शन ऑफ सॉलिड वेटेज आहे 14 मार्क्सचं. इंटरसेक्शन ऑफ सॉलिड वेटेज आहे 14 मार्क्सचं आणि डेव्हलपमेंट ऑफ सरफेस वेटेज आहे 16 मार्क्स. असं टोटल 70 मार्क्स तुमचं वेटेज आहे. मग एकदम सिंपल आहेत, म्हणजे तुम्हाला इथे प्रॅक्टिस करावी लागेल. पण ते 4 तासाचा वेळ इथे देण्यात आलेला आहे. मग याच्यामध्ये अजून काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.